गुन्ह्याच्या वाढत्या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांचा वाढता पहारा, गस्त असूनही गुन्हेगार सर्रास हैदोस घालत फिरत आहेत. त्यातच एखाद्या चित्रपटांमध्ये चित्रित व्हावा असाच काहीसा प्रकार रोहा रेवदंडा हम रस्त्यावर 12 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडला. तिथे चक्क रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न फिरायला आलेल्या लुटारूने केल्याची घटना उघडकीस आली. रोह्यातील दोन्ही बाजूने मोटारसायकल आल्या. मोटारसायकल चालवणारा मुळशी पुणे येथील होता. मुरुड जंजिरा येथे फिरायला जाणार या उद्देशाने आला होता. परंतु त्यांच्या मनात काही वेगळेच काळभैर होते. त्यांनी मौजे खुटल तालुका रोहा येथे 4च्या सुमारास रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राला मोठ्या हिमतीने हात घातला व मंगळसूत्र तोडून पळून घेऊन गेले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळे आखलेले होते. कामावरून फर्स्ट शिफ्ट करून आलेल्या खैराळे येथील जिगरबाज युवक विनायक दिलीप गंबे यांनी आपल्या दुचाकीवर त्या महिलेला सोबत घेऊन त्यांचा पाठलाग केला व चालू गाडीवरून पुढे खैराळे येथे कार वॉशिंग सेंटरच्या इथे काम करणारा मित्र प्रणित प्रकाश तांबे याला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी मोठ्या हिमतीने आणि चलाकीने सदर चोरांना खैराळे स्टॉपवरती रस्त्यातच रंगेहात पकडले. मात्र जमलेल्या पंचक्रोशीतील सुजाण नागरिकांनी त्या 3 मुळशीच्या इस्मांना चांगलाच महाप्रसाद देऊन त्यांची झडती घेतली. त्यावेळेस त्यांच्याकडे 2 मंगळसूत्र आढळून आलीत. त्यांच्या संदर्भात रोहा पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार देण्यात आली. यानंतर पोलिसांनी चोरांना खैराळे स्टॉप येथून ताब्यात घेतले. यावेळी जिगरबाज आणि धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या विनायक दिलीप गंबे व प्रणित प्रकाश तांबे या दोघांचेही चनेरा पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केले. काल रोहा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक महिला कुटल येथून चंद्राकडे जात असताना रस्त्यावर पाठीमागून येऊन एक मोटरसायकल स्वार 3 जण आले. त्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळून गेले. त्यावेळी तिने आरडाओरडा केला असता तेथील जमलेल्या लोकांनी चेन्नरा येथे एक मोटरसायकल येत आहे त्यांना पकडा असे सांगितले असता तेथील चेन्नरा चौकामध्ये लोकांनी त्यांना अडवून आरोपींना पकडले व तसेच लगेच पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मंगळसूत्र घेतल्याची कबुली दिल्याने त्यांच्या विरुद्ध 9/24 कलम 394 34 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना काल या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मंगळसूत्र हस्तगत केलेले आहे. आज रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.